आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज दाद मागितली जाणार आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे काल रात्री मुंबईमध्ये पोहोचलेत। पण काल हा जामीन नामंजूर झाल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आता रस्त्यावर दिसू लागलाय। काल मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नितेश राणे हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते। त्यावरती नाराज होऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी कारवाई करावी नाहीतर आम्ही मुख्यमंत्री हरवल्याची पोस्टर्स लावू असा इशारा दिलाय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे मुंबईतून आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एकतर नितेश राणे यांच्या नावाची पोस्टर्स नेमकी काय कुठे लागली आहेत आणि त्यावर आता शिवसेनेनं काय किंवा त्यावर भाजपनं आता काय म्हटलंय? श्वेता, मी सध्या नारायण राणे यांचं जुहू इथलं जे घर आहे त्या बंगल्याच्या बाहेर उभी आहे। सगळ्यात आधी तर मी तुला सांगेल की हे जे काही रणकंदन सुरू झालंय त्याच्या पार्श्वभूमीवर या बंगल्याच्या बाहेरची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पोलिसांचा जास्तीचा ताफा जो आहे तो या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपर्यंत आपण पाहिलं की सिंधुदुर्ग आणि कणकवली या परिसरामध्ये मोठा पोलीस बंद वाढवण्यात आलेला होता, कारण तिथे राडा होण्याची शक्यता होती। आणि आता तेच प्रकरण मुंबईमध्ये येऊन ठेपलेलं आहे, कारण नारायण राणे हे मुंबईमध्ये येऊन पोहोचलेले आहेत। काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणे यांना जामीन नाकारला। त्यानंतर आता राणे कुटुंबीय हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करणार आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी म्हणून नारायण राणे हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या बंगल्यावर आज सकाळीच आता निलेश राणे हे सुद्धा बंगल्यामध्ये जात असल्याचे काही व्हिज्युअल्स जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये या संदर्भातली रणनीती तयार होऊन उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला जाईल। पण त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी जर आपण बघितलं तर नितेश राणे यांना जामीन नाकारल्यानंतर शिवसेना भवनाच्या बाहेर फटाके फोडले गेले, जल्लोष साजरा केला गेला आणि तसंच मुंबईच्या ठिकठिकाणी म्हणजे सायन परिसर असेल, दादर परिसर असेल, या परिसरांमध्ये नितेश राणे हरवले आहे अशा स्वरूपाची पोस्टर्स लागलेली होती। त्या पोस्टर्समध्ये काही आक्षेपार्ह वर्णन नितेश राणे यांचं करण्यात आलेलं होतं आणि ती पोस्टर्स जरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेली असली तरी त्यांनी आज एक बाईटच्या माध्यमातून किंवा एक छोटीशी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी जर या प्रकरणाचा छडा लावला नाही, पोस्टर्स लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली नाही तर आम्ही आज मुंबईभर मुख्यमंत्री हरवले आहे अशा पद्धतीचे पोस्टर्स लावू। असं जर झालं तर नक्कीच मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा आपल्याला राडा बघायला मिळेल। जो राडा जुहूच्या या बंगल्याच्या बाहेर नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दिसून आलेला होता आणि तसाच काहीसा राडा पुन्हा एकदा मुंबईमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यातच आज ज्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं प्रकरण झालं असल्याचा दावा भाजपनं केलेला होता, त्याचं आज मतमोजणी सुद्धा आहे। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा म्हणजे निकाल कुणाच्याही बाजूने लागो त्या पार्श्वभूमीवर सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुर्तास आपण पाहतोय की नारायण राणे यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे या पोस्टर वॉरवरून सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी वाढवण्यात आलाय। पुढच्या